त्या आपल्या लाडक्या जयश्रीताई आणि त्यांचे सगळे सहकारी, सन्माननीय व्यासपीठ, मतदार बंधू भगिनी, पत्रकार आणि तरुण मित्रांनो, आदरणीय बाळासाहेब थोरातांना शुभेच्छा देण्यासाठी मी आपल्यामध्ये उपस्थित झालेलो आहे. इथं यावं आणि आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांबद्दल काय बोलावं. आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब हे आमच्या कुटुंबाचे एक सदस्य आहेत असं आम्ही मानतो. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये काम केलं, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे विश्वासू सहकारी म्हणून ज्यांनी काम केलं आपण सगळ्यांनी पाहिलं. आदरणीय विलासराव देशमुख साहेब या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब हे लातूरचे पालकमंत्री होते आणि लातूरला सांभाळण्याचं काम आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांनी केलं हे आम्ही कधीही विसरू शकणार नाही. हे मला विनम्रपणे या ठिकाणी आपल्या पुढे मांडावंसं वाटतं. आज तुम्हाला पाहिल्यानंतर असं वाटतं की माझ्या समोर महाराष्ट्र बसलाय आणि मागे वळून पाहिलं तर महाराष्ट्राचा नेता इथं विराजमान आहे. ही भावना मनामध्ये जागृत झाल्याशिवाय राहत नाही. महाराष्ट्रामध्ये हा जो लढा आम्ही उभा केलाय, हा लढा ज्यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतोय त्या नेतृत्वाचं नाव हे आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब आहे. संगमनेर तालुक्याचा, नगर जिल्ह्याचा कायापालट करण्याचं काम 5 दशकं प्रामाणिकपणे करण्याची किमया ही आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांची आहे. निष्कलंक असं हे नेतृत्व, कधीही भ्रष्टाचाराचं गालबोट लागलं नाही. नाहीतर आज महाराष्ट्रामध्ये महायुतीचा कारभार पाहिल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार एवढा फोपावलाय. अमोल कोल्हे यांनी सांगितलं, खरेदी विक्री आमदारांची, खासदारांची, पक्षांची हे यापूर्वी कधी आपण ऐकलं नव्हतं. महाराष्ट्रातले पुढारी हे कर्तृत्वानं ओळखले जायचे. आदरणीय यशवंतराव चव्हाण हे कर्तृत्वानं ओळखले जायचे. आदरणीय वसंतराव नाईक हे कर्तृत्वानं ओळखले जायचे. आदरणीय शरद पवार हे कर्तृत्वानं ओळखले जायचे. आदरणीय विलासराव देशमुख हे कर्तृत्वानं ओळखले जायचे. आदरणीय बाळासाहेब थोरात हे कर्तृत्वाने ओळखले जातात. पण अलीकडं महाराष्ट्रामध्ये पुढारी हे टक्क्यानं ओळखले जातात. खरंय. अहो, त्या ABCDचा सुद्धा सत्यानाश केला हो. A फॉर ऍपल, B फॉर बॅट, C फॉर कॅट हे आपण ऐकलं होतं.
ABCDEFGHIJK फॉर खोके, LMNO O फॉर ओके, 50 खोके एकदम ओके. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही आहे. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. या महाराष्ट्राला संकटातनं बाहेर काढायचं आहे. आज जयश्री ताईंनी जे मुद्दे या ठिकाणी मांडले ते अतिशय महत्वाचे आहेत. संगमनेर तालुक्याला पुन्हा आपल्या पायावर उभं करण्यासाठी जो संकल्प त्यांनी स्वीकारलेला आहे, मला असं वाटतं की त्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. खरं म्हणजे मला आज 1999ची आठवण होते. 1999 मध्ये मी सुद्धा युथ काँग्रेसमध्ये होतो. आज जी जयश्री ताईंनी यात्रा केली तशीच यात्रा 1999 मध्ये मी लातूर विधानसभा मतदारसंघामध्ये केली होती. आणि 1999 च्या निवडणुकीमध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेब हे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले. मला आठवत आहे माधवराव शिंदे त्यावेळेला आपले महासचिव होते. आणि 1999 साली काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची निवड झाली आणि त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आणि म्हणून असंच काहीतरी इथंही घडतंय की काय, आणि म्हणून यापेक्षा मी अधिक भाष्य करणार नाही. आपल्याला आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांना ऐकायचंय. आपल्यामध्ये इथं सामील होत असताना मी आपल्या घरात आलोय अशीच भावना माझ्या मनामध्ये आहे. आणि म्हणून मी आपल्याला लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो. जसं निलेश लंकेनी सांगितलं की थोरात साहेबांचं लक्ष तुमच्यावर असलं पाहिजे, जसं अमोल कोल्हेनी सांगितलं की त्यांच्यावर असलं पाहिजे, भाऊसाहेब वागचौरेंनी सांगितलं की त्यांच्यावर असलं पाहिजे. आणि म्हणून उद्या तुम्ही जेव्हा राज्याचं नेतृत्व करणार आहात तेव्हा थोडंसं लक्ष माझ्याकडेही असलं पाहिजे.